शरद पवार यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी. अजित पवार सापडले चांगलेच खिंडीत. महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार मोठा परिणाम. शरद पवार बंडखोर नेत्यांना हलक्यात घेत नाहीत, याचाच आला अनुभव. शरद पवार यांच्या डावपेचात अजित पवार अडकणार की सही सलामत बाहेर पडणार? पहा नेमकं घडलंय काय. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत काका शरद पवार यांची साथ सोडत महाविकास आघाडीच्या विरोधी गोटातून बाहेर पडत सत्तेची समीकरणे जुळवून आणत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 बंडखोर आमदारांना मंत्रिपदे मिळाली. मात्र यानंतर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ नये म्हणून अजित पवार यांच्या गटाने खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा करत याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. याचे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. यानंतर काही वेळा अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची भूमिका बदलण्याविषयी त्यांना साकडे घातले. मात्र शरद पवार यांनी तसे करण्यास ठामपणे नकार दिला. विशेष म्हणजे एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राष्ट्रवादीतील बंडाविषयी विचारले असता त्यांनी राष्ट्रवादीत बंड झालेले नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत असे सांगितले. पण काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे पक्षात फूट होत नाही असे सांगितल्यामुळे अजित पवार गटात उत्साह आला होता. मात्र आता त्याच अजित पवार यांच्यावर काका शरद पवार भारी पडणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या अनुभवामुळे ते कधीही कोणत्याही नेत्याला आसमान दाखवू शकतात हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिलेले आहे. पण अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे अजित पवार सत्तेसोबत तर शरद पवार विरोधकांसोबत, यामुळे शरद पवार यांच्याविषयीच विरोधकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. पण आता शरद पवार यांनीच एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. त्यामुळे अजित पवार चांगलेच खिंडीत सापडलेले आहेत. विरोधकांची इंडिया आघाडीतील पक्षांची मुंबईत 2 दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते मुंबईत उपस्थित आहेत. या बैठकीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महत्त्वाचे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेस व राष्ट्रवादी भ्रष्टाचाराचे व घराणेशाहीचे आरोप होत असल्याचा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिलेले आहे. शरद पवार यांनी मोदींना एक प्रकारे चॅलेंज देत अजित पवार यांना चांगलंच अडचणीत आणलेले आहे. शरद पवार म्हणाले की पंतप्रधानांनी केलेलं भोपाळीतील भाषण मी ऐकलेलं. त्यांनी काँग्रेसवर टीका केली, भ्रष्टाचाराची राष्ट्रवादीवर केली. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या दोन्ही गोष्टी कटाक्षाने सांगितल्या. माझा प्रधानमंत्र्यांना एकच आग्रह आहे, ते प्रधानमंत्री आहेत देशाचे, जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजासमोर ठेवावी अशी मागणी शरद पवार यांनी करत, नुसतीच आरोप करण्यात अर्थ नाही, सत्ता तुमच्या हातात आहे त्यामुळे चौकशी करा आणि संपूर्ण देशाला वस्तुस्थिती काय आहे असे सांगा, असे थेट खुले आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौकशीसाठी आवाहन केले आहे तर दुसरीकडे यासंबंधी थेट अजित पवार यांनाच कोंडीत पकडलेले आहे. त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे काम शरद पवार यांनी केलेले आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.